तुम्हाला विचार पडला अशी सस्त्या ब्लॉगरच्या फटफटीच्या भुकांडीवर एवढं मोठं वजन. चला सांगतो कसं आहे. फॉलो नशीन केलं तर करून घे जरा बा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं अकोला नगरीत आणि आपली तयारी तेवढी भारी होती की एखादी लेडी तर आपल्याला जरूर म्हणेन वाह क्या लड़का है. आणि कुठं जातो म्हटलं तर आपल्या गाडीच्या पोटात तर पहिले टाकायला लागतं. म्हणून विकतचं पेट्रोल आणि फुकटची हवा मारली. आपण या पेट्रोल पंपाची शरण घेतली. 2 चक्क्याच्या गाडीत तर पेट्रोल टाकलं, पण आपल्याला 2 पायाच्या गाडीत पण पेट्रोल टाकायचं होती. म्हणून गाडी आपण दीपुताच्या हॉटेलमध्ये लावली. शरीराची काळजी नाही म्हणून आपण हा गरम आलू बोंडा आणि भाजीचा वत्तरा मारून घेतला. आई म्हणे बाबू त्या गोळ्या सरल्या म्हणून आपण ह्या रंगीबिरंगी गोळ्या घेऊन घेतल्या. सर्व महत्वाचे रिकामे कामं करून आपण अकोला नगरीसाठी प्रस्थान केलं. इस रस्ते को देख के ऐसा लग रहा कि मेरे पापा इसी रस्ते से स्कूल आया करते थे. ये पुल का काम पिछले 2 साल से चल रहा, लगता है अकोला नहीं अमेरिका टच कराएंगे. पण पूल जबरदस्त बनत आहे. असा नजारा पाहून मनाला शांती भेटते आणि मन क्रांती करायला उतूत करते. आपल्या घरातील होम मिनिस्टरला हायकोर्टासमोर उतरून आपण समोर निघालो, कारण आपल्याला अजू भाऊला भेटायचं होतं. पण अजू भाऊला भेटायला वेळ होती तर म्हटलं चला दिवसातील 5वा टी ब्रेक करून घेऊ. एक वेळेस मी खाणं सोडू शकतो पण चाय पिणं नाही सोडू शकत. अजू भाऊला वेळ होता तर चला म्हटलं आशूची भेट घेऊन घेऊ. आशू आपला चड्डी बड्डी मित्र आहे. म्हणतात की जुने मित्र सोन्यासारखे असतात, पण हा साला कोयला निघाला. आशूची भेट घेऊन आपण साई मेगा मार्टवर आलो, कारण इथं आहेत कृष्णा भाऊ यारो की यार दुश्मन के दुश्मन दर्द दिल आशिक यांची दुःखभरी स्टोरी ऐकली की रडायला कम आणि हसायला जास्त येते. या क्यूट कपलना पाहून माझ्या तन मन आणि नितंबामध्ये आग लागत होती. फायनली लाखो करोडो सालों के इंतजार के बाद अजूबो आ गए. आपलं काम होण्यासाठी आपण हे पेंचीस नामक हथियार घेऊन घेतलं. 2 पायाच्या गाडीतलं पेट्रोल सरलं होतं तर म्हणून मोटूला आवडणारे समोसे या 2 मोटू पतलून खाऊन घेतले. पेट पूजा करके अपन बाबुल गाँव आ गए, क्योंकि अपने भैया ने जो रूम की थी उसपे से कुछ अपने को सामान घर पे लेके जाने का है. हे बघा खतरों के खिलाडी सीझन 8 पाहायला भेटणार फक्त विजू भाऊच्या ब्लॉग मध्ये. यात अजू भाऊ गाठ मारे यांच्या गाठा एवढ्या मजबूत आहे की मी ज्या पोरीच्या मागा लागलो तिनं जर हो म्हटलं तर माझ्या लग्नाचे 7 जन्माची गाठ मी येईलच मारा लावीन. अशा उचापात्या करत आपण रस्त्यानं निघालो. माझ्या जीवनातील एक नवा अडथळा रेल्वे फाटक. समोसे खाऊन पोट भरलं, पण मन भरायसाठी घुसरमध्ये आपण भेलची ऑर्डर देऊन दिली. भेळ एवढी चांगली बनली की मनातून आपोआप निघालं. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर मला फॉलो नसेल केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओके बाय.